Hello friends, let us learn the next topic and name of the topic is I have got. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे I have आणि I have got. आता I have म्हणजे काय? माझ्याकडे आहे. आणि I have got म्हणजे काय? तर माझ्याकडे आहे. या दोघं शब्दांचा अर्थ हा सेमच होत असतो. म्हणजेच I have a मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. I have got a मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. म्हणजेच आपण जेव्हा वाक्यामध्ये I have अ मोबाईल किंवा I have got अ मोबाईल वापरत असतो, याचा अर्थ हा काहीतरी माझ्याकडे आहे या अर्थानेच वापरला जातो. परंतु आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये हॅव गॉट आणि हॅव अशा प्रकारे वापरत असतो. जरी आपण त्यामध्ये काही एक्स्ट्राचे वर्ड्स ॲड करत असलो तरी त्या वाक्याचा अर्थ हा चेंज होत नसतो. So friends, let us learn in detail how to use I have and I have got. See friends, here rule is given and with the help of rule we will learn in detail. You can say I have or I have got, he has or he has got. म्हणजेच माझ्याकडे काही आहे किंवा तिच्याकडे काही आहे, त्याच्याकडे काही आहे अशा अर्थाने आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतो. तुम्ही असे म्हणू शकता की माझ्याकडे आहे किंवा आहे. जो माझा मालक आहे, माझ्याकडे आहे किंवा आहे या वेगवेगळ्या अर्थाने आपण हॅव आणि हॅव गॉट वापरू शकतो. हे संपूर्ण व्यक्त करण्यासाठी मी किंवा मला मिळालेली रचना आपण वापरू शकतो. साधारणपणे अमेरिकन लोक हॅवच्या रचनेचा व्यापक वापर करतात. आणि मित्रांनो, we know that we are following English means British English. आता सेंटेन्सेस आपण बघूया. I have माझ्याकडे आहे. आता माझ्याकडे काय आहे? I have a stick म्हणजे माझ्याकडे एक काठी आहे. I have got a stick म्हणजे माझ्याकडे एक काठी आहे. मित्रांनो, जरी वाक्यरचना वेगवेगळी असली तरी देखील वाक्याचा मीनिंग हा चेंज होत नाही आहे. तर मीनिंग हा सेमच राहत असतो. I have माझ्याकडे आहे और I have got माझ्याकडे आहे. So friends, we can see here in the bracket what is given. Here contraction is given means त्या वाक्याचं संक्षिप्त रूप म्हणजेच शॉर्ट फॉर्म मध्ये कशा प्रकारे लिहावा ते दिलेलं आहे. We have आपल्याकडे आहे और we have got म्हणजे आपल्याकडे आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण वाक्य हे we have किंवा we have got वापरून तयार करू शकतो. आणि या दोन वाक्यांचा अर्थ हा सेमच असतो. आपण आयदर वी हॅव वापरू शकतो किंवा वी हॅव गॉट वापरू शकतो. अँड चॉईस इज युअर्स. नाव फ्रेंड्स, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहे किंवा आपल्याकडे आहे. आणि मित्रांनो, आपण आपल्याकडे हा शब्द म्हणजे रिस्पेक्ट देऊन बोलत असताना वापरत असतो. किंवा यू हॅव गॉट म्हणजे आपल्याकडे आहे. दे हॅव त्यांच्याकडे आहे किंवा दे हॅव गॉट त्यांच्याकडे आहे. आता मित्रांनो, आपण दे वापरून वरती एपोस्ट्रॉफी वापरून व्ही आणि गॉट म्हणजे दे हॅव गॉट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित असतो. म्हणजेच त्यांच्याकडे आहे. नाव फ्रेंड्स, लेट अस सी. ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे किंवा ही हॅज गॉट त्याच्याकडे आहे. ही हॅज और ही हॅज गॉट म्हणजे त्याच्याकडे आहे या अर्थाने आपण हे वाक्य वापरत आहोत. शी हॅज तिच्याकडे आहे. शी हॅज गॉट तिच्याकडे आहे. इट हॅज ते आहे किंवा इट हॅज गॉट ते आहे. आता मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दोन वेगवेगळ्या वाक्यांचा अर्थ एकाच अर्थाने वापरत असतो. नाव फ्रेंड्स, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अँड नेक्स्ट एक्झाम्पल इज आय हॅव गॉट ब्ल्यू आईज और I have blue eyes माझे डोळे निळे आहेत. I have got blue eyes or I have blue eyes आपण दोन सेंटेन्स पैकी कोणतेही एक सेंटेन्स वापरू शकतो आणि त्याचा मीनिंग हा सेम येत आहे, जो की आहे माझे डोळे निळे आहेत. तरुण हॅज गॉट 2 सिस्टर्स और तरुण हॅज 2 सिस्टर्स तरुणला 2 बहिणी आहेत.
आवर कार हॅज गॉट 4 डोअर्स. आमच्या गाडीला 4 दरवाजे आहेत. क्रीमा इजंट फीलिंग वेल. शी हॅज अ हेड एक और शी हॅज गॉट अ हेड एक. क्रीमाची तब्येत ठीक नाही, तिला डोकेदुखी आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण सेंटेन्स हे तयार करत असतो आणि हॅव और हॅव गॉट वापरत असतो. दे लाईक ॲनिमल्स. दे हॅव गॉट अ हॉर्स, 3 डॉग्स अँड 6 कॅट्स. त्यांना प्राणी आवडतात. त्यांच्याकडे 1 घोडा, 3 कुत्रे आणि 6 मांजरी आहेत. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला अभ्यासायला मिळत आहेत. नाउ फ्रेंड्स, वी विल सी द आय हॅवंट गॉट और आय हॅव नॉट गॉट और हॅव यू गॉट अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण वाक्य ही बघणार आहोत. आता आय हॅवंट गॉट म्हणजे मला मिळालेले नाही किंवा माझ्याकडे नाही आहे. हॅव यू गॉट म्हणजे तुझ्याकडे आहे का किंवा तुला मिळाले आहे का या अर्थाने आपण वापरत असतो. माझ्याकडे कुणी नाही, माझ्याकडे कुणीही नाही किंवा माझ्याकडे एक आहे का, माझ्याकडे आहे का वगैरे या अर्थाने आपण याचा वापर करत असतो. आता मित्रांनो आपण निगेटिव्ह देन क्वेश्चन अँड शॉर्ट आन्सर्स बघणार आहोत. निगेटिव्ह म्हणजे काय तर नकारार्थी, नकारात्मक वाक्य आता आपण शिकूया. आय हॅवंट गॉट माझ्याकडे नाही. आता प्रश्नार्थक वाक्य कशी तयार करावी तर हॅव आय गॉट माझ्याकडे आहे का अशा प्रकारे आपण विचारू शकतो. आपण माझ्याकडे काहीतरी आहे का हे विचारण्यासाठी काय बोलत असतो, हॅव आय गॉट माझ्याकडे आहे का. आता याचे आपण शॉर्ट आन्सर कसे देतो कमी शब्दामध्ये तर आपण यस आय हॅव होय माझ्याकडे आहे आणि फुल सेंटेन्समध्ये देतो यस आय हॅव गॉट. तर आपण येथे देत आहोत शॉर्ट फॉर्ममध्ये आन्सर कमी शब्दामध्ये हो माझ्याकडे आहे. नो आय हॅवंट नाही माझ्याकडे नाही आहे किंवा माझ्याकडे नाही. इन दिस वे वी हॅव नॉट गॉट आपल्याकडे ते नाही. हॅव वी गॉट आपल्याकडे ते आहे का, यस वी हॅव होय आमच्याकडे आहे. आता आपण सुरुवातीला बघत आहोत निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्य. तर वी हॅव नॉट गॉट म्हणजे आपल्याकडे ते नाही, आपल्याकडे ते आहे आणि आपल्याकडे ते आहे का आणि यस आपल्याकडे ते आहे. अशा 3 फॉर्ममध्ये आपण सेम सेंटेन्स बघत आहोत. नो वी हॅवंट नाही आमच्याकडे ते नाही म्हणजे फर्स्ट सेंटेन्स हे होय आमच्याकडे आहे आणि सेकंड सेंटेन्स नो वी हॅवंट आमच्याकडे ते नाही या अर्थासाठी आपण वापरत आहोत. यस यू हॅव होय तुझ्याकडे आहे. नो यू हॅवंट नाही तुझ्याकडे नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळी नकारात्मक क्वेश्चन प्रश्नार्थक आणि त्यानंतर होकारार्थी वाक्य तयार करत आहोत. आता मित्रांनो आपण पुढील सेंटेन्स बघूया. दे हॅव नॉट गॉट किंवा दे हॅवंट गॉट त्यांच्याकडे ते नाही. हॅव दे गॉट त्यांच्याकडे ते आहे का, यस दे हॅव होय त्यांच्याकडे ते आहे. नो दे हॅवंट नाही त्यांच्याकडे ते नाही. मीन्स निगेटिव्ह क्वेश्चन देन पॉझिटिव्ह सेंटेन्स और आन्सर वेअर लर्निंग. ही हॅज नॉट गॉट और ही हॅजंट गॉट त्यांच्याकडे ते नाही. हॅज ही त्यांच्याकडे आहे का, यस ही हॅज होय त्यांच्याकडे आहे किंवा तो आहे. नो ही हॅजंट नाही त्यांच्याकडे ते नाही या अर्थाने आपण हॅज गॉट हॅव गॉट वापरत आहोत. शी हॅज नॉट गॉट तिच्याकडे ते नाही. हॅज शी तिच्याकडे आहे का, यस शी हॅज होय ती आहे किंवा तिच्याकडे आहे या अर्थाने आपण वापरत आहोत. नो शी हॅजंट नाही तिच्याकडे नाही. अशा प्रकारे इट हॅज नॉट गॉट और इट हॅजंट गॉट ते नाही. हॅज इट किंवा ते आहे का या अर्थाने. आता मित्रांनो आपण येथे बघूया इट हॅजंट गॉट ते नाही. हॅज इट ते आहे का, यस इट हॅज होय ते आहे. नो इट हॅजंट नाही ते नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण सेंटेन्स हे इट वापरून
आणि हॅज वापरून तयार करत असतो. आता मित्रांनो, वाक्यामध्ये जेव्हा आपण हॅज वापरतो त्यापूर्वी आपण इट हे प्रोनाउन वापरत असतो. म्हणजेच इट नंतर आपल्याला इट नंतर आपल्याला हॅज हेच सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये वापरावे लागत असते. नाव लेट अस सी. आय हॅव गॉट अ मोटर बाईक बट आय हॅवंट गॉट अ कार. माझ्याकडे मोटार बाईक आहे पण माझ्याकडे गाडी नाही. आणि आपण हॅव गॉट आणि हॅवंट गॉट वापरून वाक्य तयार करत आहोत. म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. मिस्टर अँड मिसेस देसाई हॅवंट गॉट एनी चिल्ड्रन. श्रीमान आणि श्रीमती देसाई यांना मुले नाहीत. इट इज अ नाईस हाऊस बट इट हॅज नॉट गॉट अ गार्डन. हे एक सुंदर घर आहे पण बगीचे नाहीत. अशा प्रकारचे सेंटेन्सेस मित्रांना आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बघायला मिळत असतात. नाव फ्रेंड्स, हॅव यू गॉट अ कॅमेरा? नो आय हॅवंट. तुमच्याकडे कॅमेरा आहे का? नाही, मला नाही किंवा माझ्याकडे नाही. असा क्वेश्चन आपण विचारत आहोत आणि त्याचे आन्सर देखील मिळत आहे. व्हॉट हॅव यू गॉट इन युअर बॅग? नथिंग, इट्स एम्प्टी. तुझ्या बॅगेत काय आहे? काही नाही, ते रिकामे आहे. आणि आपण अशा प्रकारचा क्वेश्चन समोरच्याला विचारू शकतो की तुझ्याकडे काय आहे, तुझ्या बॅगेत काय आहे. हॅज ॲमी गॉट अ कार? यस शी हॅज. अमीकडे गाडी आहे का? हो आहे. अशा प्रकारे आपण त्या क्वेश्चनचा आन्सर हा देत असतो, त्या क्वेश्चनला रिप्लाय देत असतो. व्हॉट काइंड ऑफ कार हॅज शी गॉट? तिच्याकडे कोणत्या ब्रँडची कार आहे? हा क्वेश्चन आपण विचारत आहोत आणि हॅज गॉट, हॅव गॉट वापरत आहोत. नाव फ्रेंड्स, लेट अस सी. आय डोंट हॅव और डू यू हॅव वापरून वाक्य कशी तयार करावी. आता माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे का? अशा प्रकारचा क्वेश्चन आपण विचारणार आहोत. इन निगेटिव्ह अँड क्वेश्चन यू कॅन ऑल्सो यूज डू ऑर डज. आणि आपण निगेटिव्हमध्ये, नकारार्थीमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये डू किंवा डज हे क्रियापद वापरू शकतो आणि वाक्य तयार करू शकतो. आपण नकारात्मक आणि शंकास्पद वाक्यामध्ये करू शकता या अर्थाने वापरतो. दे डोंट हॅव एनी चिल्ड्रन और दे हॅवंट गॉट एनी चिल्ड्रन. त्यांना मुले नाहीत. म्हणजेच हॅवंट और हॅव नॉट वापरून आपण वाक्य तयार करत आहोत. म्हणजेच डोंट और हॅवंट. इट्स नाईस हाऊस बट इट डझंट हॅव अ गार्डन. इट हॅझंट गॉट अ गार्डन. आता या वाक्यामध्ये डझंट हॅव किंवा हॅझंट गॉट वापरून आपण सेम अर्थासाठी सेंटेन्स तयार करत आहोत. हे एक सुंदर घर आहे परंतु बाग नाही. डज अमी हॅव अ कार? हॅज अमी गॉट अ कार? अमीकडे गाडी आहे का? अशा प्रकारचा क्वेश्चन आपण विचारत आहोत. हाऊ मच मनी डू यू हॅव और हाऊ मच मनी हॅव यू गॉट? तुमच्याकडे किती पैसे आहेत? अशा प्रकारचे सेंटेन्स आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये विचारता येत असतात. अँड इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कंप्लीटेड आय हॅव और आय हॅव गॉट. अँड इन दिस टॉपिक वी आर युजिंग हॅव गॉट और हॅज गॉट अँड मिनिंग इज रिमेनिंग सेम. आणि या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा अर्थ हा सेमच राहत असतो. सो चॉईस इज युअर्स. यू कॅन यूज आयदर आय हॅव और आय हॅव गॉट. थँक यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.